नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांची मनापासून स्वागत. मानवी जीवन हे परस्पर सहकार्यावर आधारलेलं आहे. आपण लहानपणापासून एक सुविचार ऐकत आलो आहोत. परोपकार आहे पुण्य आहे, म्हणजे दुसऱ्याची मदत करणे हे सर्वात मोठं पुण्य आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या आत घ्यावे. हे ओळी आपल्याला नेहमीच इतरांसाठी त्याग करण्याची प्रेरणा देतात. मदतीसाठी आपण नेहमीच एक पवित्र आणि पुण्याचे काम म्हणून पाहतो. पण मित्रांनो, व्यवहार आणि माणुसकी यांच्यात एक पुष्टशी रेष असते. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण एखाद्या व्यक्तीला अगदी मनापासून स्वतःची दुःख विसरून मदत करतो, पण त्या बदल्यात आपल्याला कृतज्ञतेऐवजी फक्त आणि फक्त दुःख, मानसिक त्रास आणि पश्चाताप मिळतो. अनेकदा आपण त्या व्यक्तीला आपले कष्टाचे पैसे देतो, आपला अमूल्य वेळ देतो, पण त्या काळात त्याला आधार देतो, पण शेवटी काय होतं? शेवटी आपलंच नुकसान होतं. मग अशा वेळी आपल्या मनात एक अत्यंत खोल प्रश्न उभा राहतो की या जगात चांगुलपणा करणं हे चुकीचं आहे का? आपण कोणाच्या कामी येणं हा गुन्हा आहे का? याचे स्पष्ट उत्तर आहे नाही. चांगुलपणा करणे हे कधी चुकीचे नसते, पण विवेकाशिवाय आणि सारासार विचार न करता केलेली मदत मात्र अत्यंत धोकादायक ठरू शकते. तुमच्यासोबत कधी असं घडलंय का की तुम्ही एखाद्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्याला संकटातून बाहेर काढलं आणि त्याच व्यक्तीने संधी मिळताच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला? आपण माणुसकी जपली पाहिजे या उदात्त विचारांनी आपण हात पुढे करतो, पण समोरचा माणूस त्याच हाताला पकडून आपल्याला खोल दरीत ओढतो. म्हणूनच प्रत्येकालाच आंधळेपणाने मदत करणे हे शहाणपणाचे लक्षण नक्कीच नाही. चुकीच्या माणसाला केलेली मदत ही केवळ त्या व्यक्तीचे फावते असं नाही, तर त्यामुळे आपण स्वतः मोठ्या अडचणीत येऊ शकतो. आपला वेळ, कष्टाने मिळवलेला पैसा, आपली मानसिक शांती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला आत्मसन्मान, हे सगळं अशा वेळी कोणाला लागतं. म्हणूनच आज आपण अशा 10 विशिष्ट प्रकारच्या लोकांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यांना मदत करताना तुम्ही 100 वेळा विचार केला पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे. हे मुद्दे ऐकताना तुम्हाला नक्कीच कोणीतरी ओळखीचा व्यक्ती आता आठवेल किंवा तुमचा स्वतःचा एखादा जुना कटू अनुभव डोळ्यासमोर येईल. आमचा उद्देश तुम्हाला वाईट बनवणे हा नाही, तुम्ही चांगलेच राहा, पण अतिभोळी बनून स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. मदत करा पण जपून करा. नंबर 1, मैत्रीच्या मुखवट्याआड दडलेले कपटी शत्रू. हे लोक सर्वात जास्त धोकादायक असतात, कारण यांची ओळख पटवणं खूप कठीण असतं. हे लोक समोरून तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवतील की तुम्हाला वाटेल हाच माझा खरा हितचिंतक आहे. ते तुमचं कौतुक करतील, तुमच्याकडून नवनवीन गोष्टी शिकतील आणि तुम्हाला सतत सांगतील की माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या योजना, तुमचे विचार आणि तुमची गुपितं त्यांच्याशी शेअर करता. पण मित्रांनो, तो माणूस आपण काहीतरी वेगळीच खिचडी शिजवत असतो. योग्य वेळ आली की हाच माणूस शांतपणे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो. तो तुमच्याकडून जे काय शिकलाय त्याचा वापर तो तुमच्याच विरोधात करतो. कधी तो तुमच्याबद्दल समाजात चुकीच्या वावड्या उठवेल, कधी तुमची एखादी मोठी संधी हडप करेल, तर कधी तुमच्या विश्वासाचा असा गैरफायदा घेईल की तुम्ही सावरू शकणार नाही. या लोकांचा सर्वात मोठा धोका हा आहे की ते मित्र बनून तुमच्या घरात आणि मनात शिरतात. ते तुमच्या सावरीत राहून स्वतःला मजबूत करतात आणि नंतर तुम्हालाच खाली खेचतात. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करून घेण्यासारखे आहे. विश्वास ठेवा, पण डोळे पूर्णपणे मिटून घेऊ नका. जो एकदा विश्वास तोडतो तो पुन्हा तसंच करण्याची दाट शक्यता असते. नंबर 2, तुमच्या मर्यादांची पायमल्ली करणारे संधी साधू लोक. काही लोक सुरुवातीला खूप छोटी मदत मागतात, जसं की थोडा वेळ किंवा थोडे पैसे, पण हळूहळू त्यांना तुमची सवय लागते. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्धच असायला हा पाहिजे. त्यांना तुमच्या खासगी आयुष्याची, तुमच्या जबाबदाऱ्यांची किंवा तुमच्या अडचणीची अजिबात फिकीर नसते. त्यांना फक्त स्वतःचे काम वेळेत व्हायला हवं असतं. एकदा तुम्ही मदत केली की ती गोष्ट ते आपला कायम अधिकार समजायला लागतात. ते वेळ काळ पाहत नाहीत आणि तुमच्या क्षमतेचाही विचार करत नाहीत. आणि जर एखाद्या दिवशी तुम्ही खरंच अडकला असाल आणि त्यांना नाही म्हणालात, तर ते लगेच नाराज होतात. तू आता बदललास, तुला आता गर्व झालाय असं म्हणून ते तुम्हालाच गुन्हेगार ठरवतात. अशा लोकांसाठी तुमचा चांगुलपणा म्हणजे त्यांची सोय असते. ते फक्त घेत राहतात, परत देण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. जिथे तुमच्या होचा गैरफायदा घेतला जातो तिथे ठामपणे नाही बनायला शिकणे हा स्वतःचा सन्मान जपण्याचा मार्ग आहे. मदत कधीच ओझं बनता कामा नये. नंबर 3, उपकाराची जाण नसलेले विषारी स्वभावाचे लोक. जगात काही लोक असे असतात ज्यांचा मूळ स्वभावातच खोटेपणा आणि दुष्टपणा भरलेला असतो. त्यांना दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याची प्रगती रोखण्यात किंवा कोणाची तरी फसवणूक करण्यात एक वेगळाच आसुरी आनंद मिळतो. अशा माणसावर दया दाखवताना खूप विचार करावा लागतो. तुम्ही त्यांना कितीही मोठी मदत केली तरी त्यांच्या पाषांतरात दयात तुमच्याबद्दल कृतज्ञता निर्माण होत नाही. उलट तुम्ही दाखवलेला चांगुलपणाही त्यांना तुमची कमजोरी वाटते. त्यांना वाटते की हा माणूस खूप भोळा आहे, आपण याला किती त्रास दिला तरी हा आपली मदत करणारच.
अशा व्यक्तीला एकदा मदत केली की ती तुमच्या डोक्यावर बसते, कारण त्यांना स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय नसते. दृष्ट प्रवृत्तीची लोक कधीच बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांचा स्वभावच कपटी असतो. त्यांना इतरांची प्रगती बघवत नाही, ते नेहमी तुमच्या पाठीमागे काहीतरी डाव आखत असतात. तुम्ही त्यांना एखादी संधी दिली तर ते त्या संधीचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी नाही तर तुम्हालाच खाली खेचण्यासाठी करतील. अशा लोकांची जास्त जवळीक ठेवली तर तुमच्या समाजातली प्रतिष्ठा, तुमचा मान आणि तुमची मन शांती धोक्यात येते. तुम्हाला वाटतं की आपण दया केली तर हा माणूस बदलेल, पण लक्षात ठेवा, साप कितीही दूध पाजलं तरी विष ओकणारच. जिथे स्वभावच विषारी आहे तिथे तुमची मदत कधीच उपयोगाची ठरत नाही. त्यामुळे दया करा, पण डोळे उघडे ठेवू. नंबर 4, परिस्थितीचा बाजार मांडणारे भावनिक लुटार. काही लोक अभिनयात इतके पटाईत असतात की मोठे मोठे नटही त्याच्या पुढे फिके पडते. ते बाहेरून इतके साधे, निरागस आणि बिचारे दिसतात की पाहणाऱ्याला त्यांची दया येते. त्यांच्या बोलण्यात नेहमी दुःख असतं, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लाचारी असते, पण प्रत्यक्षात ते अत्यंत धूर्त आणि चलाक असतात. लोकांना भावनिक करून कसं लुटायचं, सहानुभूती कशी मिळवायची याचे ते मास्टर असतात. ते त्यांच्या कठीण परिस्थितीची गोष्ट इतक्या वेळा आणि इतक्या प्रभावीपणे सांगतात की तुम्हाला वाटतं आपण याला मदत केली नाही तर आपणच जगातले सर्वात वाईट माणूस आहोत. तुम्ही मनापासून त्यांना पैसे देता, वेळ देता, ओळखी वापरून काम करून देता, पण काही काळानंतर तुम्हाला सत्य समजतं की दुःखाची कथा त्यांनी शहरातल्या इतर 100 लोकांना सांगितलेली आहे. त्यांचं दुःख कदाचित खरं असेलही, पण त्याचा वापर ते फक्त लोकांना फसवण्यासाठी करतात. त्यांना कष्ट करून सतत नशीब बदलण्यापेक्षा सहानुभूतीवर जगणं जास्त सोयीचं वाटतं. अशी लोकांना एकदा मदत केली की ते सवयीचे होतात आणि पुन्हा पुन्हा त्याच कारणाने तुम्हाला ब्लॅकमेल करतात. तुमची मदत त्यांच्या आयुष्यात कोणतीही सकारात्मक बदल घडवत नाही, कारण त्यांना बदलायची इच्छाच नसते. प्रत्येक अश्रूला खरं समजणं चुकीचं आहे. मदत करण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण खात्री काय. नंबर 5, स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणारे बळी. या लोकांच्या जगात फक्त तेच दुःखी असतात. प्रत्येक संकटात ते स्वतःला बळीचा बकरा असल्याचं भासवतात. त्यांच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडतं त्यासाठी ते स्वतःला कधीच जबाबदार धरत नाहीत. माझ्या सोबतच असं का होतं, लोक माझ्याशीच वाईट का वागतात, माझं नशीबच फुटका आहे, अशी त्यांची ठरलेली वाक्य असतात. सुरुवातीला आपल्याला त्यांची खूप कीव येते. आपल्याला वाटतं की खरंच या विचारावर खूप अन्याय झाला. आपण धावून जातो, मदत करतो, पण थोड्या दिवसांनी लक्षात येतं की त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वेळी तीच कहाणी असते, फक्त त्यातली पात्र बदललेली असतात. हा माणूस स्वतःच्या चुकांकडे कधीच लक्ष देत नाही. स्वतःला सुधारण्यासाठी तो एक पाऊल उचलत नाही. तुम्ही त्यांना मार्ग दाखवता, साथ देता, पण तो पुन्हा त्या जुन्या तक्रारी घेऊन हजर होतो. अशा लोकांसाठी मदत म्हणजे पुढची तक्रार करण्याची फक्त एक संधी असते. तो स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तयार नसतो. जो स्वतःला मदत करायला तयार नाही त्याला तुम्ही बाहेरून कितीही आधार दिला तरी तो कधीच मजबूत होणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला मदत करण्यापूर्वी हे पहा की तो खरोखर बदलायला तयार आहे का. नंबर 6, फायदा संपताच तोंड फिरवणारे हंगामी लोक. काही लोकांचा स्वभाव हा एखाद्या ऋतूसारखा असतो. हे लोक तुमच्या आयुष्यात अचानक प्रकट होतात, इतके आपुलकी आणि प्रेम दाखवतात की तुम्हाला वाटतं याच्यासारखा जिवलग माणूस दुसरा कोणी नाही. पण मित्रांनो, नीट निरीक्षण करा, त्याची ही आपुलकी मनापासून नसते तर ती पूर्णपणे फायदा या एकाच शब्दावर आधारित असते. तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच कोणत्या ना कोणत्या कामाचे असता. कदाचित तुमच्याकडे पैसा असेल, समाजात मोठी ओळख असेल, तुमच्याकडे एखादं महत्वाचं पद असेल, किंवा तुमच्याकडे अशी कोणतीच गोष्ट असेल जी त्यांना मिळवायची आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगाचे आहात तोपर्यंत हे लोक तुमच्या भोवती रुंजी घालतील, तुमची आवाजावी स्तुती करतील आणि स्वतःला तुमचा सर्वात जवळचा मित्र असल्यासारखे भासवतील. पण खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा तुमचा उपयोग संपतो. जोपर्यंत तुम्ही त्यांना मदत करू शकता तोपर्यंत ते सोबत राहतील, पण ज्या दिवशी तुम्ही अडचणीत सापडता, जेव्हा तुम्हाला खरं तर आधाराची गरज असते, किंवा ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या एखाद्या आवाजावी मागणीला नाही म्हणता, त्या क्षणी त्यांचा खरा भयानक चेहरा समोर येतो. मग अचानक तुमचे फोन उचलले जात नाहीत, मेसेजला उत्तर येत नाहीत आणि त्यांच्याकडे तुम्हाला न भेटण्यासाठी हजारो कारणांची रांग लागलेली असते. अशा लोकांसाठी नातं म्हणजे फक्त एक व्यवहार असतो. त्यांना तुमच्या भावनांशी, तुमच्या वेळेशी किंवा तुम्ही केलेल्या संघर्षाची काही देणं घेणं नसतं. ते फक्त घ्यायला येतात. परत देण्याची भावना त्यांच्या डिक्शनरीत नसते. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कधीच समाधानी होत नाहीत, कारण त्यांचा हेतूच मुळात शुद्ध नसतो. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःचा वापर होऊन देणे आहे. त्यामुळे मदत करण्यापूर्वी हे नक्की तपासा की समोरचा माणूस नातं जगतो की फक्त तुमचा फायदा घेतोय. नंबर 7, तुमच्या सहनशीलतेला लाचारी समजणारे उद्दाम लोक. तुमचा शांत स्वभाव, तुमची कमालीची सहनशीलता आणि तुमचं मोठं मन या गोष्टींना
जगातील काही लोक तुमची लाचारी किंवा कमजोरी समजतात. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना समजून घेतात, त्यांची चुका माफ केल्या, त्यांना साथ दिली की त्यांना खात्री पटते की हा माणूस कधीच आपल्याला विरोध करणार नाही. सुरुवातीला ते तुमच्या छोट्या मर्यादा ओलांडतात, मग हळूहळू तुमच्याशी चुकीचे बोलू लागतात, तुमचा अपमान करतात आणि तुमची प्रतिक्रिया बघतात. जर तुम्ही शांत राहिला तर त्यांची हिंमत अजून वाढते. ते तुमच्या वेळेचा, पैशाचा आणि तुमच्या भावनांचा निर्लक्षपणे वापर करू लागतात. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना अशा वागण्यात कायम साथ देत राहणार आणि त्यांना कधीच थांबवणार नाही. अशा लोकांसाठी तुमची दया म्हणजे संधी असते. ते तुमच्या चांगुलपणाचा उपयोग स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी करतात. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान कमी करणं होय. मदत करणं चुकीचं नाही, पण जिथे तुमच्या चांगुलपणाची कदर नाही तिथे एका लिमिटला थांबणं गरजेचं असतं. नंबर 8, मदतीचा हातच गिळूकृत करणारी कृतज्ञ माणसे. काही लोक बाहेरून इतके गोड बोलतात आणि इतके नम्र बनतात की तुम्हाला वाटतं हे किती साधे लोक आहेत, पण त्यांच्या मनात कायमच एक हिशोब सुरू असतो. त्यांना फक्त स्वतःचा मोठा फायदा दिसत असतो. समजा तुम्ही त्यांना नोकरी मिळवून दिली, कठीण प्रसंगात पैसे उधार दिले, कोणाशी तरी ओळख करून देऊन त्यांचं काम करून दिलं, तर त्यावेळी ते तुमचे आभार मानतील. पण हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की या सर्व गोष्टींना ते स्वतःचा हक्क समजायला लागले आहेत. त्यांना वाटतं की आमची तरी लायकी होतीच, तुम्ही फक्त एक निमित्त झालात. अशी लोकांची अपेक्षा कधीच संपत नाहीत. तुम्ही एकदा केली की मनात त्याच्यासाठी उपकार राहत नाही, तर ते तुमचं कर्तव्य बनायला लागतं. त्यांनी मागितल्यावर तुम्ही एकदा मदत केली की ते दुसऱ्यांदा अजून मोठी मागणी करतात आणि चुकून जर तुम्ही नकार दिला तर ते लगेच नाराज होतात आणि तुमची बदनामी करायला सुरुवात करतात. त्यांना तुमची मेहनत, तुमचा वेळ किंवा तुम्ही त्यांच्यासाठी केलेला त्याग दिसत नाही. त्यांना तुम्ही फक्त एक संधी म्हणून दिसत असता. जेव्हा ते स्वतः सक्षम होतात तेव्हा ते मागे वळून बघत नाहीत, उलट तुमच्याशी स्पर्धा करायला लागतात. हा उलट माणूस कधीच समाधानी नसतो. त्याला किती मिळालं तरी ते कमीच वाटतं. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःच्या कष्टाची किंमत शून्यावर आणणे होय. म्हणून मदत करण्याआधी हे तपासा की समोरच्या व्यक्तीत कृतज्ञता आहे का. जो उपकार लक्षात ठेवत नाही तो वेळ आल्यावर तुमचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाही. नंबर 9, नकारात्मकतेचा प्रसार करणारे नित्य रडवे लोक. या जगात काही लोक प्रोफेशनल रडवे असतात. त्यांच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्यांना त्यात काही ना काही उणीवच दिसते. ते कधीच कोणत्या गोष्टीबद्दल समाधानी नसतात. तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली तर ते तक्रार करतील की फक्त इतकेच दिले. तुम्ही त्यांना काम मिळवून दिले तर ते म्हणतील पगार खूप कमी आहे. तुम्ही त्यांना तुमचा वेळ दिला तर ते म्हणतील तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. जशा लोकांचा स्वभाव नकारात्मकतेने भरलेला असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत दोष शोधण्याची सवय असते. तुम्हाला वाटतं की आपण अजून थोडी मदत केली तर हा माणूस खुश होईल, पण विश्वास ठेवा ते कधीच खुश होणार नाहीत. कारण समस्या त्यांच्या परिस्थितीत नसते तर त्यांच्या विचारात आणि दृष्टिकोनात असते. त्या स्वतःच्या चुकांकडे कधीच पाहत नाहीत, स्वतःला सुधारण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत आणि त्यांच्या प्रत्येक अपयशासाठी ते नशीब, परिस्थिती किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांना जबाबदार ठरतात. अशा माणसाला उभं करण्याच्या नादात तुम्ही स्वतः मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकून जाता. त्याच्या नकारात्मक बोलण्याचा प्रभाव तुमच्या उत्साहावर आणि मनावर होऊ लागतो. अशा व्यक्तीला कितीला आधार दिला तरी तो व्यर्थ आहे. हे म्हणजे तळ नसलेल्या भांड्यात पाणी ओतण्यासारखं आहे. तुम्ही किती ओता ते भांडं कधीच भरणार नाही. अशा लोकांपासून अंतर ठेवून हेच तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हिताचं असतं. नंबर 10, सत्तेच्या नशेत गरिबाचे शोषण करणारे माणुसकीहीन लोक. काही लोक स्वभावाने अत्यंत क्रूर असतात. त्यांच्याकडे सगळं काही असतं, धन दौलत, घरदार, ओळखी आणि सत्ता, पण त्यांची हाव कधी संपत नाही. त्या स्वतः श्रीमंत असून एखाद्या गरीब असाई आणि भोळ्या माणसाचा फायदा घेण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांना नीट माहिती असते की समोरचा माणूस अडचणीत आहे, त्याला पैशाची गरज आहे किंवा तो संकटात सापडला आणि हाच त्यांच्यासाठी शिकारीचा काळ असतो. ते मदतीच्या नावाखाली गरजू माणसाकडून जास्त व्याज वसूल करतात, कागदपत्रांमध्ये हेराफेरी करतात किंवा आवाजरी काम करून घेतात. त्यांना दुसऱ्यांच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त त्या दुःखातून आपला नफा कसा काढता येईल हेच कळतं. अशा लोकांना कोणत्याही प्रकारची मदत करणे म्हणजे अन्यायाला आणि पापाला बळ देण्यासारखं आहे. तुम्ही विचार करता की चला आपण यांना सहकार्य करूया, पण ते तुमच्या सहकार्याचा वापर फक्त स्वतःला अजून ताकदवान करण्यासाठी आणि इतरांना लुटण्यासाठी करतात. यांच्याकडे माणुसकीचा अंशही नसतो. अशा लोकांना मदत करण्यापेक्षा त्यांना स्पष्टपणे विरोध करणं आणि आपली मर्यादा दाखवणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, मदत करणे हा एक ईश्वरीय गुण आहे. प्रत्येकाला मदत पण शुद्ध आणि चांगलं ठेवा, पण आपले डोळे नेहमी उघडे ठेवा. जिथे
अनेकदा आपण त्या व्यक्तीला आपल्या कष्टाची वाया देतो, जिथे समोरच्याची बदलायची आणि मेहनत करायची तयारी नाही, पण तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. जिथे तुमच्या मर्यादांचा आदर केला जात नाही, तिथे कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही सगळ्यांना वाचवायला निघालात तर कधीतरी तुम्ही स्वतःच्या ओझ्याखाली दबून जाल. योग्य माणसाला केलेली छोटीशी मदत सुद्धा आयुष्यभराचा आशीर्वाद बनते, पण चुकीच्या माणसाला केलेली मोठी मदत न करता शेवटी ओझं बनत मात्र माणुसकीवर बसते. त्यामुळे कोणतीही मदत करण्यापूर्वी नीट विचार करा, मग तुमचा वेळ, तुमचा कष्टाचा पैसा आणि बाहेर माणसं आणि त्याच व्यक्तीने अत्यंत मौल्यवान आहेत. त्या प्रत्येकाच्या हातात देऊ नका. प्रेमळ राहा, कारण जेव्हा तुम्ही समोरचा माणूस त्याच हाताला पकडून आपल्याला त्रास देतो, तुम्ही खऱ्या अर्थाने एखाद्या योग्य आणि गरजू मदत करणे हे शहाणपणाचे लक्षण नक्कीच नाही. आणि सकारात्मक विचारांचा मदत केवळ त्यांचे जीवन अशा उदार विचारांनी समृद्ध व्हावे हीच इच्छा. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, कष्टाने मिळवलेला पैसा, आपली मानसिक शांती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आत्मसन्मान. जर तुम्हाला अशा आवडपणाला लागतं म्हणूनच तुम्हाला असं वाटत असेल की यावर कोणाचं तरी लोकांबद्दल सविस्तर चर्चा करा. या व्हिडिओला एक लाईक मदत करताना आपल्या 100 वेळा विचार केला पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. आम्हाला तुम्हाला व्यक्तिशय मांडण्यासाठी प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया तुमचा नवीन आणि प्रेरणादायी विषयासमोर येईल. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाईट सकारात्मक राहा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.